वॉर करत हास्याचे वार करण्यासाठी आपले सगळे वॉरकरी तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं, कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देते, पुढच्या आठवड्यापासून बुलेट ट्रेनचा आस्वाद तुम्ही घेणार आहात. आठवड्यातून 4 दिवस, बुधवारची जत्रा भानगडी 17, गुरुवार शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला आणि शनिवारी कल्ला वन्स मोर, ज्याच्यामध्ये आदल्या आठवड्यात प्रेक्षकांना आवडलेले परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आजची मजा सुरू करण्याआधी मी इथे आमंत्रित करणार आहे एका खास पाहुणीला, तुमची आमची लाडकी गुणी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिचं. मृणाल, या मंचावर तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तुझी नवीन मालिका असं सासर सुरेखबाई कलर्स मराठीवरती येते आहे, तर त्याबद्दल आपण खूप बोलणार आहोत. पण 1.5 वर्षानंतर तुझा टेलिव्हिजनवरती कमबॅक झालाय, म्हणजे तेही कलर्स मराठीवर. तर तुझी काय भावना आहे सध्या? मी खरंच खूप खुश आहे, कारण की मला जी काही एवढ्या कमी काळात जी इतकी ओळख मिळाली आहे ती टेलिव्हिजन छोट्या स्क्रीनमुळेच, छोट्या पडद्यामुळेच. आणि पुन्हा एकदा मला छोट्या पडद्यावर काम करायला मिळतं आहे आणि माझ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका छान मालिकेच्या माध्यमातून भेटायला मिळतो आहे. तर खुशच आहे मी नक्कीच. मृणाल, तू तर लोकप्रिय आहेसच, पण तुझ्याबरोबर तरुणींचा लाडका संतोष जुवेकर आहे. तुमची केमिस्ट्री बघायला खूप मजा येईल आणि आपण खूप तुमच्या मालिकेविषयी गप्पा मारणारच आहोत. पण आत्ता माझी अशी इच्छा आहे की तू समोर बसावंस आणि आमच्या एपिसोडचा आस्वाद घ्यावास. येस, थँक्यू. थँक्यू. बुलेट ट्रेनच्या या मंचावर एक ट्रेन डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर आली आहे. तर यात्रियों को निवेदन है, कृपया संभाल के रहिए. येत आहेत सुसाट कॅप्टन अरुण कदम आणि आजचे आपले पाहुणे कलाकार अभिजित चव्हाण. एका माणसाला ना मी खूप जोरात शोधतोय. तो माणूस मिळणं ना मला खूप गरजेचं आहे. तुम्हाला कुठे दिसला तर मला सांगा, किंवा चालता चालता तुमच्या पायामध्ये आला तरी मला सांगा. चालता चालता पायामध्ये येऊ शकतो एवढूच आहे होतो. मनपाच्या उंदीर पकडण्याच्या मोहिमेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मी सांगून ठेवलंय तो उंदीर कुठे दिसला तर. पण मला खबर लागलेली आहे की ह्याच एरियात त्याला कुठेतरी म्हाडाचं एक बीळ लागलेलं आहे. अशाच कुठल्या तरी एका बिळात लपून बसलं असणार ते काळं फुरसं. ते काळं फुरसं दिसलं की असा धोपटणार आहे मी त्याला. बघाच तुम्ही आता. अरे गारी सुटली आले दादर स्टेशन वर. गारी कशी चरते प्लॅटफॉर्म वर, न गारी कशी चरते प्लॅटफॉर्म वर, न गारी कशी चरते प्लॅटफॉर्म वर, न गारी कशी चरते प्लॅटफॉर्म वर. ए चड्डी बॉडी गँग, तुझ्या असलं हे ते कसं कानपर फोडून ना. नमस्कार. तुम्ही आलात? करेक्ट, मी आलोय. कोण आहे रे तू? कोण आहेस? कोण तू वासाऱ्या? तू मला नाही ओळखलंस? आता गाणं कुठलं म्हणत होतास तू? कशी गाडी चलते प्लॅटफॉर्म वर, न गाडी कशी चलते प्लॅटफॉर्म वर. गाडी कशी चरते प्लॅटफॉर्मवर. तो किस्सा आठवतो तुला? गाडी प्लॅटफॉर्मवर चढल्याचा किस्सा आठवतो? जाचला. अरे परवा जाम मजा आली बोल. हा. ते मोटरमॅननी गाडी डायरेक्ट प्लॅटफॉर्म वर चढवली रे. जाला आवऱ्या शिव्या पडलेल्या त्या वासाऱ्याला. सगळ्या लोकांनी बिरव्या काढून सगळीकडे पाठवलं. पण साला मला एक कळत नाही, आवरी वर्ष हे लोक गाडी चालवतात, चूक कशी काय होत रे यांच्याकडनं? चुका होतात त्यांच्याकडनं. चुका होतात जर त्यांच्याबरोबर तुझ्यासारखा कोणी
येडा मूर्ख माणूस आला असेल तर चुका त्यांच्याकडनं होतात. करे हे जाऱ्या मोठा माकूर तू करे मोठा आवरे त्यांची बाजू घेऊन बोलतोस रे. कारण मीच तो मोटरमन आहे. तरी काय झालं म्हणून त्याची बाजू घेऊन बोलायचं. अरे मीच तो मोटरमन आहे ज्याने गाडी प्लॅटफॉर्मवर चढवली. झालं कॉंग्रॅच्युलेशन. तुला कॉंग्रॅच्युलेशन या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे? अरे कॉंग्रॅच्युलेशनचं स्पेलिंग पण तू कॉंग्रुलेटिन लिहिणारा. तू कॉंग्रॅच्युलेशन सलग अख्खं न चुकता बोलू शकतोस? अरे वसारा ते जाऊ दे काय बोल, पण तुला मानलं बोल. हिच्या आला तू जाम भारी माणूस आहेस बोल. म्हणजे ती बाई अख्खं वर्ष बोंबलत होती की अगला स्टेशन पे अभी किसी भी टाइम एक प्लेटफॉर्म पर गाड़ी आएगी. हिच्या आला तू गाडी प्लॅटफॉर्म आणून दाखवलीच बोल. उगाच फालतूगिरी करू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. काय बोलत मग हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू घुसलास ना माझ्या मोटरमनच्या केबिन मध्ये म्हणून हे सगळं झालेलं आहे. तुला माहितीये ट्रेनचं किती नुकसान झालं? हिच्या आला नुकसान का सांगता, उलट फायदा झाला. हिच्या आईला त्या ट्रेन मध्ये एक बाईच्या पाठीला जाम प्रॉब्लेम होता. ती अशी बाई चालत होती, त्या धक्क्याने हिच्या आईला जी पळाली ती अशी बरी झाली पाठ तिची. तुला सांगता दोन पोरं कधीपासून एका पोरीवरती लाईन मारत होता. तिचा प्रॉब्लेम झाला. आईला कोणाला लाईन द्यायची. त्या ऍक्सिडेंट झाल्यावर एक पळाला, एक तिच्या अंगावर पडला. ते तिला सोपं झालं ना ते सगळं लोशिप करायला. अरे तू मला ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढल्याचे फायदे कसले सांगतोयस? हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे नालायक माणसा. झालं मी का केलं? मी चालू सुटली ती. तू घुसलास ना माझ्या मोटरमनच्या केबिन मध्ये. तुला ट्रेन चालवता येत नाही, तू कशाला माझ्या डब्यामध्ये चढायचं? अरे वसाऱ्या कधीतरी माग वळून बघा. गौरी गर्दी असते. लोक कसं गर्दीमध्ये चढतात. खरं तर ज्या गर्दीमध्ये जी लोक चढतात ना त्यांना नॅशनल अवॉर्ड द्यायला पाहिजे. एवढ्या गर्दीतून चढत असतात. तिच्या आला मी कसा तरी त्या गर्दीमध्ये घुसलो न वर हात पोचत नाही. आता परिस्थितीत माझी गंभीर आहे तर काय. टिरेल वाल्याने कधी माझा विचार नाही केला, पण मी बोललं जाऊन दे, सॉरी करूया, त्यांना माफी देऊया. पण आवल्या गर्दीत नुसतं काय सांगतो तुला, इकडे बघतय तिकडे बघतय. नको नको त्यांच्या कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्या कानाला नाकाला लागवत होत्या ना. रे बाला मी घुसमटून गेला होता म्हणून मी जरा असा वर आलो श्वासोश्वास घ्यायला. ज्या असला काल कुणीतरी कायम चूर्ण खाऊन डुसकी सोडली बोल. काय सांगू वसाऱ्या, माझ्या नाकातले सगळे केस जळून गेले. किमान 1 महिना तरी मी आता सलून मध्ये जाणार नाही केस कापाय. हे सांगतो तुला. आणि कसा बसायचा असता मी बाहेर पडतोय तर सगळे अरे इसको ले लो अंदर आओ. अरे संभालो कि ये किसका बच्चा है. त्याला कसा तरी मी उतरलो खाली. पुरवीन बघतो तर काय जायला पुढचा डब्बा एकदम रिकामा. कोणतरी जारा माणूस जाबा होता अख्ख्या डब्यामध्ये. मग मी घुसलो जायला त्या डब्यामध्ये. अरे काय घुसलो? तो डबा नसतो, ते मोटरमनचं केबिन असतं. ती माझ्या डब्यात त्याची हिंमत कशी झाली रे? खरं वसारे तुझ्या बापाची टीर नाही. अख्खा एकट्याला डबा. एखादा तिकीट काढलंच ना वसारे ना अख्खा आवरा डबा तुला. आमच्या गावाकडं वरापाच्या गाडीमध्ये आवरी गर्दी होते. ड्रायव्हर कधीच कुणाला बोलत नव्हतं या या बसा बसा बसा. ड्रायव्हर फक्त एक्सिडेंटचे पाय देण्यापुरतच आतमध्ये असतो. ब्रेक मारायचा असं तर होतं. पोरांना ब्रेक मारायचं, लोक ब्रेक मारतात. गेअर ते बदलतात. त्यांना टेन्शन याला नाही, हा कधी पण उतरू शकतो. तू वाटता अख्ख्या एवढ्या मोठ्या डब्यामध्ये एकटा. ए पहिली गोष्ट म्हणजे मी जे चालवत होती ती वडाप नव्हती, मग ती ट्रेन होती. आणि मी ड्रायव्हर नाहीये, मी मोटरमन आहे. मोटरमन. ए वसाऱ्या मोटरमन वाटतास. आता तुला निंबिलीत केलाय लोकांना.
ए डोकोमो, काय केलंय? निंबिलीत. म्हणजे काय? अरे ते रागाने कामं टाकते. अरे त्याला निलंबित म्हणतात मराठी भाषेच्या दुश्मना. वसाऱ्या काय पण तू बोल, पण तुला कामावरून काढलाय ना ते मी पेपर मध्ये वाचलाय. पण हे सगळं तुझ्यामुळे झालं हे विसरलास तू. काय झालं? अरे इंग्रजांच्या काळापासून ट्रेन चालतात रे, पण हा असा ऍक्सिडेंट कधी झाला नव्हता. या एवढ्याशा होणाऱ्या तांत्रिक चुकीमुळे होणाऱ्या ऍक्सिडेंटचा तुम्ही लोक व्हॉट्सअपवरनं जोक्स बनवता, त्याचे व्हिडिओ व्हायरल करता. तुम्हाला लाज वाटते? अरे एका मोटरमनने तर स्वतःला हार्ट अटॅक आलेला असताना सुद्धा स्वतःच्या व्हील पॉवरवर तो हार्ट अटॅक कंट्रोल केला, गाडी स्टेशनपर्यंत नेली, थांबवली आणि मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. मुंबईत जेव्हा बॉम्बस्फोट होतात ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना तुम्ही मोठे मुंबई स्पिरिट म्हणून ओरडता, पण त्या ट्रेनमध्ये आधी सगळ्यात प्रथम एक मोटरमन बसलेला असतो हे विसरता. तुम्हाला मोटरमनची आठवण कधी येते? आम्ही संप केल्यावर, गाडी लेट झाल्यावर. मग तुम्ही मोटरमनला बाहेर काढता, त्याला व्यवस्थित बुकलता, पण त्याच्या घरी सुद्धा पोरं बाळं असता हे विसरता तुम्ही. ते संप का करता याची कधी चौकशी केली आहेस तू? तुम्ही घरी लेट गेल्यावर तुम्ही सांगता अरे गाडी लेट होती, पण मग आम्ही काय कारण द्यायची रे? आमची गाडी लेट होती की तुमच्यासारख्या लोकांमुळे लेट झाली? अरे तुझ्यासारख्या माणसामुळे माझी नोकरी गेली माहितीये तुला? नको वसाऱ्या, नको रडू. मला तुमची सगळी परिस्थिती, सगळी गोष्ट म्हणजे लक्षात आली. मला तू नको टेन्शन घेऊ. झाला तुला मी कॅप्टनचा जॉब देता. कॅप्टन? हा, दर्याचा राजा टायटॅनिक 2 या बोटीवर तू कॅप्टन बोल. तिकडं ना म्हणजे असलं तिकडं ट्रॅक बी काय नसतं, नुसतं समुद्र असतं, पाणी असतं ना. तुला गाडी चालवायची सवय झालेलीच आहे, त्यामुळे तू किनाऱ्यापर्यंत कशी गाडी नेशील, त्याचं काय टेन्शन नाही. हा म्हणजे कसं आमच्याकडे एक्झाम सोपं असतं बघ. म्हणजे बघ, इकडं सुरमई दिसली इकडं वल, इकडं पापले दिसलं इकडं वल, समोर देव मासा दिसला डायरेक्ट घरी पल. मला खरंच जॉब देशील? झालं. पण एक काय अडचण थोडीशी, ती पण मी सॉल्व्ह करेन. मी तुला ट्युशन घेऊन मी सगळं करेन. एक गाणं फक्त बोलावं लागतं आमच्याकडे, म्हणजे कोळी गीत? कोली. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है, बहुत बढ़िया. खूप मनोरंजनही केलं तुम्ही आणि एक मोटरमनचं गाणंही काय अप्रतिम पद्धतीनं मांडलं रे. आणि तुमच्या या सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी द्यायलाच पाहिजे. रेणुकाताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? मला फारच आवडलं. म्हणजे अरुणदादा, तुझं काम तर म्हणजे अप्रतिम होतंच, आणि आज तर म्हणजे खूपच आवडलं मला. आणि अभिजित, वेलकम बॅक. अजूनही रेखा कानात घुमतंय माझ्या. आणि आज एकदम मार्मिक असं सादरीकरण होतं, आणि इतकं सुंदर ते असं फ्लो त्याचा जो काही झाला, आणि ते जे कॅरी फॉरवर्ड केलं तुम्ही ते अप्रतिम होतं. त्यामुळे मकरंदनी तुम्हाला टोपी दिलेलीच आहे. मी पण चान्स घेते एक सेल्फी घ्यायचा. क्या बात. या मंचावर जशी अरुण दादा आणि अभिजित दादांनी मजा आणली, तशीच मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण या दोघांची जोडी ही तुम्हाला दिसणार आहे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 वाजता. आणि त्यांच्यासोबत साथ द्यायला असणार आहेत सुलेखाताई आणि प्राजक्ता. त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि मला महत्त्वाचं सांगायचं आहे की ढोलकीच्या तालावर ही आधीसुद्धा एक सीझन झालेला, पण आता हा सेकंड सीझन नव्याने सुरू होतोय कलर्स मराठीवरती. आणि एक वेगळ्याच ग्रँजरची मालिका आहे ती, मी म्हणेन. आणि खूप भव्य दिव्य झालेली आहे ती. 12 नृत्यांगना म्हणजे सेलिब्रिटी नृत्यांगना नाचत आहेत त्याच्यामध्ये.
म्हणजे श्रुती मराठे आहे, नेहा पेंडसे आहे, भार्गवी चिरमुले आहे, मेघा घाडगे आहे, गौरी जाधव आहेत. तशा उत्तम आणि तडका असलेल्या डान्सर्स नाचणार आहेत. क्या? आणि त्याच्यामध्ये अरुण कदम हे मेन अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये. आम्ही तर दोघांनी धमाल उडवून दिलेलीच आहेत, पण ह्या 2 मॅड बायका सुद्धा आमच्या बरोबर आहेत ज्या खूप मॅडगिरी करतात. आणि प्रेक्षकांना तर असा तडका बघायला मिळणार आहे ना की विनोद सुद्धा आहे आणि नृत्य सुद्धा आहे आणि खूप धमाल येणार आहे. आणि आदर्श आणि नंदेश सुद्धा आहेत गायला. आदर्श शिंदे आणि नंदेश उमपने तर बहार उडवून दिलेली आहे. क्या बात है. आणि हा कार्यक्रम 27 तारखेपासून सुरू होणार आहे फक्त कलर्स मराठीवर. अभिजित दादा जाऊ नकोस. असं सासर सुरेखबाई या मालिकेमध्ये तू आणि मृणाल एकत्र दिसणार आहात, तर त्या मालिकेविषयी आम्हाला काय सांगशील? असं सासर सुरेखबाई ही 27 तारखेपासूनच 8 वाजता दिसणार आहे म्हणजे मालिका. तुझी डबल ट्रीट बघायला मिळणार हो. आहे. आणि ह्या सिरियलबद्दल सांगायचं तर ही एक घरगुती मालिका आहे आणि मृणाल त्याच्यामध्ये संतोष जुवेकरच्या हिरोईनचा रोल करते आणि दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली म्हणतात. आम्ही इतके दिवस काम करतो, आम्ही खूप धमाल करतो सेटवरती आणि तीच धमाल तुम्हाला सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे. मला वाटतं मृणालच त्याच्याबद्दल जास्त चांगलं हो सांगू मृणाल, शकेल. मी हे सांगणारच होते की यूथमध्ये खूप पॉप्युलर झालाय तुमचा प्रोमो, कारण प्रोमो खूप इंटरेस्टिंग दिसतोय. तुझी आणि संतोषची केमिस्ट्री पण खूप छान दिसते. त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप हलकी फुलकी आणि खूप छान कथानक असलेली मालिका आहे. जुई आणि यश या दोघांच्या प्रेमाची आणि बाकी जे नातेसंबंध आहेत त्यातल्या गमती जमतीची ही मालिका आहे. म्हणजे मालिका बघताना कदाचित तुम्हाला हसू येईल, डोळ्यात पाणी येईल, कधी कधी राग येईल. असं वाटतं की अरे ह्या गोष्टी तर आपल्या घरात नेहमीच घडतात किंवा अरे हे आपल्या घरात घडायला पाहिजे. तर अशी काहीशी वेगळ्या धाटणीची कथा आणि आम्ही सगळ्यांसमोर घेऊन येतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही मालिका खूप खूप आवडेल. क्या बात. सुपर. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मालिकेसाठी आणि ढोलकीच्या तालावरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, आपण एखाद्या दुकानात जातो, एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा सुद्धा त्या वस्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स निघतात. मग एखादी वस्तू प्रत्यक्षात न बघता न हाताळता ऑनलाईन विकत घेतली तर काय होईल बरं? बघूया. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. हे काय? दिल. एक दिल ना. नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या ऑनलाईन मार्केटिंग कंपनी दे डील मध्ये. सध्या ना आमच्याकडे एक ऑफर चालू आहे, मोर दॅन इनफ. म्हणजे तुम्ही भरलेल्या किमतीपेक्षा तुम्हाला जास्त किमतीच्या वस्तू मिळणार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खडे खडे लूट ऑफर मध्ये. एक मिनिट. येस सर. दे डील कस्टमर केअरचं ऑफिस हेच आहे ना? येस सर. येस सर. मे आय हेल्प यू? हा. तुम्ही कस्टमरची केअर जशी करता तशी स्वतःची केअर करता ना? बट ऑब्वियस सर, बट ऑब्वियस. आता मी इथे ना परफॉर्म करणार आहे. हा हा. 2 मिनिटं मी काळजी घेतो. हा, ओके सर. काळजी घ्या तुम्ही. आता मी परफॉर्म करणार आहे. स्टार्ट करा. तुझ्या तर ओ ओ सर. ओ काय करतो? ओ सर. ऐका ना. ओ सर ऐका तर. ओ ऐका तर. काय करता सर? कोणती ऑफर चालू आहे तुमची? सर आमच्या इथे खडे खडे लूट. खडे खडे लूट. खडे खडे हा. लूटच आहे. हा? तुम्ही एक कोंबा पॅक देता ना त्याच्याबरोबर? हसतोस सर काय? कोंबो पॅक नाही, कॉम्बो पॅक. कॉम्बो पॅक. नाही कोंबो पॅक, कोंबो पॅक. सर कोंबो पॅक सर. सर ठीक कोंबो पॅक. कोंबा पॅक ना? हा. कोंबाच पॅक आहे. गिराकांच्या डोक्यावर असं जबरदस्ती कोंबता ना, कोंबाच पॅक आहे. काय काय याची काय सुरुवात काय किती सर म्हणजे ह्या ऑफर मध्ये ना तुम्ही 1000 रुपये ऍडव्हान्स मध्ये भरलात ना की 3000च्या वस्तू मिळतात सर तुम्हाला. हा ना? 1000 मध्ये 3000च्या वस्तू सर. 1000 मध्ये 3000च्या वस्तू ना? हा सर. 1000 मध्ये हे काय दिलेस तुम्हाला? हा सर आहे ना, वॉच पण आहे कॉम्बो पॅक ऑफर अरे मध्ये. हा वॉच दिला का ऑक्टोपस दिलायस?
हा ऑक्टोपस हा, बघ बघ हे जे काटे बघ घड्याळाला 6 काटे. किती गड्याला 6 काटे. अरे हसतोस काय, तेच सांगतो ना 6 काटे. गड्याला 6 काटे गेले. आता याला काय काटा सांगू ए, सांगू सर, मोर दॅन इनफ ना, म्हणून ते 3 काटे एक्स्ट्रा दिलेत सर. खडे खडे लूट. खडे खडे लावलेस तू. आ. 3 काटे एक्स्ट्रा लावलेत ना. ह्या घड्याळामध्ये एकाच वेळेस 12 पण वाजतात आणि 6 वाजतात. काय करू मी ह्याचं? काय सांगू सर तुम्हाला, सांगतो मी. सोपं आहे सर, कॉमन सेन्स आहे. म्हणजे सूर्य जर माथ्यावर असला ना तर त्यावेळी 12 पकडायचे, 6ला विसरायचं. रात्रीच्या वेळी सुद्धा 12 पकडायचे, 6ला विसरायचं. पण सूर्य जर थोडं असं पूर्वेला असेल ना तर सकाळचे 6, आणि पश्चिमेला असेल तर संध्याकाळचे 6. त्यावेळी 12ला इग्नोर करायचं. बरोबर आहे. पण तुझ्या ह्या घड्याळात इग्नोर करायचं तुझ्या ओ, तर सर, आहे. काय काय करता काय करताय हे तुम्ही? सगळं इग्नोर करतो. ह्या तुझ्या घड्याळात एकाच वेळेस 12 पण वाजतात, 2 वाजतात. त्याचं काय करू ते सांग मला. त्याचं काय सांगतो सर. कसं आहे माहिती आहे, सांगितलं ना, सूर्य माथ्यावर असला ना की 12 पकडायचे, आणि सूर्य पश्चिमेला थोडंसं असं 40 अंशात कळला ना की सर 2 पकडायचे. 2 सॉलिड आहे सर हे. पण तुम्ही तुला ना अंशात घेऊन मारला पाहिजे खरं तर. हा बघ माझं ऑफिस ना तळ मजल्याला आहे, 3 मजले खाली आहे. हा आता तुझा सूर्य बघायला मी काय चढ उतार करू का सारखा? बरोबर सर, आहे ना, दुसरा आहे ना, दुसरा पर्याय. काय? काय करायचं, तुमच्या ऑफिसमध्ये असं कोणतरी घड्याळ घालणार असेल ना, हा. त्याच्या बाजूला जायचं आणि हळूच बोलायचं, अरे आताशे 12च वाजले. तो बोले नाही हो, 2 वाजले, 2. लगेच आपल्याला कळणार 2. नाही ना सर. काय केलं? नाही आवडलं असेल म्हणून मी स्वतःच फोडून घेतलं. रात्रीचं काय करायचं? रात्रीचं काय करायचं? बघा तुम्हाला काय जमतंय ए कसं. तुम्हाला जमतंय म्हणजे? रात्रीचं काय करायचं ते सांग. हा रात्री सूर्य नसतो, हे माणूसही नसतो, तेव्हा काय करायचं ते सांग. तेव्हा काय करा. सोपं आहे सर, सोपं आहे. तुम्ही व्हॉट्सअप वापरता? मी नाही वापरत व्हॉट्सअप. बस मग तुम्ही 12च पकडा, 2 सोडून द्या. कसं व्हॉट्सअप वापरण्याच रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे असतात सर. हे बघ ए जाड्या, मी व्हॉट्सअप वापरू नाही तर नाही वापरू, पण मला सांग 2 कसे वाजतात? व्हॉट्सअप वापरू नाही तर नाही वापरू, 2 कसे वाजतात? 2 कसे वाजतात? टंग टंग. हे काय करतोस तू? 2 वाजले, 2. सॉरी. आणि मला सांगा एक गोष्ट, 2-2 वाजेपर्यंत जागा राहायचंय कशाला हो? लवकर झोपा आणि लवकर उठा ना. लवकर निजे लवकर उठे तसे आरोग्य धनसंपत्ती लाभे. वारे वा, आम्ही तुमच्या आरोग्याचा एवढा विचार करतोय, तुम्ही असे स्वावलंबी व्हावे म्हणून आम्ही एवढा विचार करतो, आम्हालाच ओरडताय. वा वा वा, तुम्ही ना काळाला मुठीत ठेवायला शिका. काळाच्या मुठीत तुम्ही राहू नका, म्हणून हे स्पेशल घडा आम्ही बनवलंय. आम्हालाच दोष येत आहे. चालतं वा इकडून. हा ठीक आहे वारा चाल. ठीक आहे. हा निघ इकडून. अरे हा ना बाबा, ठीक आहे ना. चाल. हे तुझ्या तर आहे तुझ्या इकडे घड्याळ माझ्यासाठी बनवलंस ना तू. ह्याचं काय सांग? काय हे जे काय दिलंयस ना तू, ह्याचं काय होतं बघ, आपलं काय करायचंय? ह्याचं काय सांग? शूज आहेत. शूज आहेत ना? हा. हा पण ते एकाच पायातले शूज आहेत. 2 शूज एकाच पायातले आहेत. कळतंय का तुला? हा दोन्ही. हा दोन्ही एकाच, आणि ते पण वेगवेगळ्या रंगाचे. हा दोन्ही शूज हा. झाले. हा. असं कसं झालं सर? मला असं कसं झालं? तुझ्याच कंपनीत दिलं ना. बरोबर, तुला बरोबर. माहित नाही का? नाही. हे शूज मी सकाळी असे म्हटलं जॉगिंग बिगिंगला घालून जाऊ, तर मी शूज घातल्यानंतर मी असं पळायला लागलो. असं पळायला लागलो. मला कळेच ना असं काय होतंय. मग लक्ष दिल्यानंतर कळालं की एकाच पायाचे 2 शूज आहेत. बरं निळा शूज घातल्यानंतर, तो पण वेगवेगळ्या रंगाचे शूज. निळा शूज घातल्यानंतर समोरचा एक निळा माणूस असा निळा शूज घालून धावत येत होता. ह्याला वाटलं आपला जोडीदार झाला. ह्याने रिव्हर्स घेतला, हा असा पळायला लागला, हा पांढरा इथे पळायला लागला. या दोघांमध्ये मी फाटलो असतो ना. आता थांबा सर, मला कळतं ऍक्च्युली काय झालं माहिती आहे. आमच्या कंपनीने ना तुम्हाला खडे चूज केलंय ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर. यंदा ऑलिम्पिक मध्ये लंगडी पण इन्क्लूड करणार आहे, त्यामुळे दोन्ही एकाच पायाचे शूज दिले. तुम्ही लंगडीची प्रॅक्टिस करा ना सर, म्हणून ते असे दिले शूज. मला जमतंय मला तुला बुटाने मारला पाहिजे सर. तुला. जमतंय ना? जमतंय ना? पट्टे नाही मला अजिबात पटत नाही. वेगळं काहीतरी सांग, वेगळं. सर सोपं आहे.
चोरीला संरक्षण देण्याच्या हेतूने हे कंपनीने आमच्या शूज बनवलेले आहेत. है ना? म्हणजे कसं आहे, तुम्ही देवळात जाता, शूज बाहेर काढता, आता कुठला चोर हे शूज चोरेल? म्हणजे तो बोलेल कुठला मूर्ख माणूस आहे, दोन्ही शूज एकाच पायातले, ते पण वेगळ्या रंगाचे, कोणी चोरणारच नाही ना. म्हणून म्हणजे चोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने आमच्या कंपनीने स्पेशल शूज बनवलेत. तुम्ही आमच्यावरच शक घेताय? चला निघा इकडून. हा निघतो Get out! निघतो निघतो. ओरडतो कशाला? हा बरं हे जाऊ दे. ह्याचं काय? ही पॅन्ट बघ. हा काय? ही कुठे घालायची? हा? हा? त्याच्यात पाय कुठे घालायचा? तो पाय कुठे घालायचं म्हणजे सोपं आहे सर. बघा पाय घाल. कसं माहित आहे सर, घाल. पाय घाल ना, पाय घाल. हा सर तुम्हाला तिडवा जीन्स आली. हा मला तिडवाजी तेच सांगतो मी. याच्यात पाय कुठे घालू? हिते घालू की हा हिते घालू की हिथून असा घालू? कसं घालू ही पॅन्ट? बरोबर आहे. एक काम करा सर, मी काय बोलतो, हा. साधारणतः आमच्या कंपनीने असं वाटतंय का बनवलं असेल माहिती आहे? थांबा आपण काहीतरी पर्याय शोधूया. नाही मी सांगतो ना काय माहिती का, म्हणजे असं ही पॅन्ट अशी वाळत घातल्यावर चोरीला न जावी म्हणून अशी बनवली असेल 3 पायाची. असं काहीतरी असेल ना. काय काय करतो काय? अरे काहीतरी फालतू कारण सांगता उगाच तुम्ही काहीतरी. अरे पण मग तुझं दुकान का तोडलंस तू? अरे हो रे सर, लक्षात नाही आलं पटकन. काय करायचं सर आता तुम्हीच सांगा. काय करायचं म्हणजे हे सगळं घे, हे जे काय आणलेस ना तू हे घे आणि माझे पैसे परत दे. सर हे मिळणार नाही, एकदा पैसे भरले की परत देत नाही. तुझं घे, माझे पैसे दे. नाही सर, ते मला ठेवायचं ठेवा, नाही तर घेऊन जा. काय करायचं ते करायचं. तुझं घे ना, माझे पैसे दे ना तू. हे बघा नाही मिळणार म्हटलं ना सर, एकदा पैसे भरले की नाही देत. अबा मी कंप्लेंट करी ग्राहक संरक्षण. ग्राहक संरक्षण कक्ष हा विषय सोडा. हा. तुला अजूनही बोलता येत नाही, ते कंप्लीट दूर राहिली. हा मी कंप्लेंट कर यार. याला काय अर्थ आहे यार? मी एवढे इमानदारीने आणलं. तू असता तर माझ्या जागी असं केलं असतं का? मग काहीतरी होईल ना यार. एक असं काम नको करा, करू यार. थांबा, रडू नका. एक काम करा, एक स्कीम आहे आमच्याकडे. तुम्ही 500 रुपये एक्स्ट्रा भरा, मग तुम्हाला या सगळ्या वस्तू एक्सचेंज करून देईल. हा, हे घे 500. हा अगोदर 1000 दिले होते, आता द्या नवीन वस्तू. ओके सर, नो प्रॉब्लेम. हे घ्या सर, ही तुमची पॅन्ट, हा हे तुमचे शूज, हा. आणि सर घड्याळ आहे. 1 मिनिट, हे तुमचं घड्याळ. ओके, लगेच चेक करून घ्या, नंतर प्रॉब्लेम नाही पाहिजे. 3 दिलेत आणि 1 दिला, आधीच सांगतो, लगेच चेक करून घ्या ते. हा तू इथेच थांबा. सर, अजिबात जाऊ नको. तू थांब. हा शूज बघतो मी. थांब. शूज बरे, तू अजिबात जाऊ नको. हा शूज बरे सर. तू जाऊ नको. हा आता घड्याळ बघतो. काटेच नाही. सर ते काय झालं, काय करायचं actually तुझं? हे दोन्ही कॉम्बो पॅक एकमेकांमध्ये कॉम्बो झालेत. अच्छा. मिक्स झालेत, त्यामुळे सर जरा घ्या ना. इकडे नाही, इकडे काम आहे जरा. इकडे ना. काहीतरी बांबू दे adjust ना, करून बांबू. द्या. सर बांबू कशाला? ऍक्च्युली बांबू. सॉरी म्हटलं ना, तुम्ही घ्या ना, change करा तुम्ही. खूप धमाल आणलीत तुम्ही. आपण मकरंद सरांना विचारूया, कसा वाटला वरण भाताचा परफॉर्मन्स? अप्रतिम एंटरटेनमेंट, क्या बात है, बहुत बढ़िया. आणि दोघांचंही परफॉर्मन्स अप्रतिम होता आज. क्या बात है. तुमच्या ह्या उत्तम मनोरंजनाबद्दल मी तुम्हाला टोपी द्यायला हरकत नाही. रेणुकाताई, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? मलाही खूप आवडला. प्रसाद, तू आज अप्रतिम अभिनय केलास. आणि संदीप, क्या बात है, तू तर म्हणजे करतोसच, सातत्याने करतोस. तर मी आता सेल्फी घेणार आहे. वा वा. मित्रांनो, अरब श्रीमंत असतात म्हणूनच 100 कोटी रुपयांना 1 अरब म्हणत असतील का? नाही, ते काय माहित नाही. पण इथे आता एक जी मुलगी येणार आहे, तिला खराखुरा अरबोपती, अरबपती म्हणून हवाय.
बघूया हा एक अरब. येत आहेत सुसाट कलाकार शशी आणि नम्रता. एक जोरदार अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. वखारीने वखवकलेल्या विख्यात विखेला वेखंडाची विकेट वागताना विकली. तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असेल ना की मी हे असं सगळं का करतेय. तर त्याचं कारण असं आहे ना की माझा एक FB फ्रेंड आहे अमीर आलम. तो आज मला इथे भारतात भेटायला येतोय आणि महत्वाचं म्हणजे तो लग्नाची बोलणी करायला इकडे येतो. मी इतकी एक्साइटेड झाले म्हणून सांगू. म्हणजे अरब म्हणजे तुम्हाला सांगायलाच नको ना तो किती श्रीमंत असेल. म्हणजे माझ्याकडे एक बंगला असेल, एक गाडी. ओ माय गॉड, मी खूप एक्साइटेड झाले. कधी एकदाचा तो येतोय असं झालंय मला. लवकर ये, लवकर ये. उई 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 उई. वो आ गया. देखो देखो वो आ गया. ते आम्ही उंटावर असती म्हणून ती आम्हाला सवय झाली असती. उई उई. तू नम्रता असती. नम्रता कशी असती. उई उई. हसती हसती नसती. मग तू नम्रता कशावर असती. FB फ्रेंड लग्न. उई उई. नम्रता उई उई. नम्रता उई उई. नम्रता उई उई. पटकन 40 रुपये दे. कशाला. ते रिक्षावाल्याचं भाडं द्यायचं असती. रिक्षावाल्याच आहेत माझ्याकडे आहेत. हे घे हे बरोबर तेवढेच आहेत. घे. शुकरान शुकरान. इकडनं सरळ गेलास ना की दुसऱ्या हाताला इकडे उजवीकडे जा. जा जा जा. वल्ल वल्ल. शी. आल्या आल्या एवढं. जा जा तिकडे साफ करायला कपडे पण देतील. जा जा. ओय ओय. म्हणजे तुमच्या जसं धन्यवाद असती तसं आमच्या शुकरान असती. सॉरी शुकरान म्हणजे धन्यवाद. उई, उई. वा वा. पण मला एक प्रश्न पडलाय. उई उई. आल्या आल्या माझ्याकडनं 45 रुपये का मागितले. उई. ते माझ्याकडे पैसे नसती. हा बरोबर. ह्याच्याकडे कसे पैसे असणार. ह्याच्याकडे दिनार असणार. दिनार. आता हिला कोण सांगणार मला कोण देणार. माझ्याकडे ती पण नसती. मी प्रचंड गडबडीत असती. तरबरीत असती. खडबडीत असती. काय बोलतोयस. 1 मिनिट. ते मी प्रचंड गरीब दरिद्री अरब असती. अरे पण गरीब अरब नसतात. उई उई. मग तू कसं काय गरीब. तू नक्की अरबच आहेस ना. उई उई. मी अरबच आहे पण मी खूप गरीब अरब असती. असं कसं काय. माझ्याकडे पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असते. त्याला पण कव्हर नसती. खबर नसती. त्यात पण एक सबसिडीचं सिलेंडर घरात असती. आई गं. मी खूप गरीब असती. मी खूप गरीब असती. नाही तू मला फसवतोयस. मला फसवतोयस. तू ते सेल्फी काढले होतेस फेसबुकवर अपलोड केले होतेस नाही का. उई. अरे नाही का वाघासोबत सिंहासोबत सेल्फी काढले होतेस. हा ते तुझेच होते ना वाघ सिंह. ते मी वाघासोबत सेल्फी काढलेली नसती. मग वाघानेच माझ्यासोबत सेल्फी काढलेली असती. म्हणजे ती काय झालं असती काय? की आमचा एक अमीर अरब असती. हा. त्याच्याकडे मी वाघाचा पिंजरा साफ करण्यासाठी नोकरीला असती. मग त्या वाघाने फरमाईश केली की मला एक गरीब अरबा बरोबर फोटो काढायचा असती. म्हणून त्या मालकाने मला उचलला आणि त्या वाघाच्या पिंजरात टाकून दिला असती. मग त्या वाघाने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि सेल्फी काढला आणि तो अपलोड केला. हवं असेल तर त्या वाघाचा स्टेटस जाऊन वाचाव. काय त्याचं स्टेटस. उपवास होता म्हणून वाचलास. तो वाघाचा स्टेटस आहे.
होय होय मी खूप गरीब असती. म्हणजे मग तू ती मला सांगितली होतीस ती वाघ नख. होय होय वाघ नक. तो माझ्या मालकाचा एक मित्र होता, त्याचा अण्णा होता वाघ. तो घरी भेटायला आला, माझा मालक बोलला जा त्याची नख कापून टाक. मी नख कापली आणि स्वतःजवळ ठेवली. तीच वाघ नक म्हणून मी फिरत बसलो. शी काय शी, खरंच मला वाघ नक परवडत नसती. ही आपोआपच येत असती म्हणून मला परवडत असती. आता ही पण परवडत नसती. नाही नख कुरतडत कुरतडत आम्ही जगत असती. आमच्या 3 पिढ्यांचं कॅल्शियम या नखामध्येच असती. आई ग. मी खरंच गरीब असती. नाही पण तू एका श्रीमंत अरबाकडे काम करतोस ना. उई, उई. मग तो तुला सॉलिड पगार देत असेल. मी तुझं स्टेटस सुद्धा वाचलंय. आज दिनार आज दिनार. ते माझ्या मालकाचं वाक्य मी स्टेटसला टाकलेलं असती. म्हणजे? तो रोज म्हणती आज दिनार, पण त्याने मला कधीच दिलं नसती. म्हणून मी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी ते स्टेटस ठेवलं, आज दिनार. ए मग तू चॅटिंग करताना मला काय सांगितलं होतंस की मी रोज सोना घेतो. ते काय होतं मग? उई मी बरोबर बोलली असते. मी काहीच फसवलेलं नसती. म्हणजे तू श्रीमंत आहेस ना. उई मी आठवड्याला सोना घेत असती. हा मग आहे तुझ्याकडे गोल्ड भरपूर आहे. सोना घेत असती म्हणजे मी सोना बाद घेत असती. म्हणजे तुझ्याकडे खरं सोनं पण नसती. उई आमच्या इथे सार्वजनिक सोना सेंटर असती. त्याला आम्ही सुलभ सोनालय असं म्हणते. नाही मी मला माहितीये तू मला फसवतोयस. मी तुझं प्रोफाईल चेक केलं होतं, त्याच्यावर तू लिहिलं होतंस उई वर्क ॲट बुर्ज खलिफा. बरोबर लिहिलं होतं बुर्ज खलिफा. हा मग तू आहेस ना, श्रीमंत आहेस ना तू. त्याचा अर्थ वेगळा आहे. काय? बुर्जी खाली पाव असा त्याचा अर्थ असती. बुर्ज खलिफा. नाही तू मला फसवलंयस. तू ती लिमोझिन नावाची जी गाडी होती तुझ्याकडे, त्या गाडीच्या असं टेकून उभं राहिला होतास, असं सेल्फी काढला होतास, ती गाडी पण तुझी नव्हती. उई ती माझ्या मालकाची गाडी असती. त्याच्यावर मी ड्रायव्हर म्हणून काम करत असती. म्हणजे तू श्रीमंत नाहीयेस. हे बघा, जे फेसबुक आणि जे व्हॉट्सअप वापरतात ना, त्यांना मला हे सांगणं आहे की नवरा नेटवर शोधण्यापेक्षा नवरा पारखून नीट बघा आणि मगच त्याच्याशी नीट लग्न करा. मला नाही तुझ्याशी लग्न. उई तू माझी लग्न नाही करत नाही, माझा ड्रेस पण वाया गेला, डान्स पण वाया गेला. मला नाही करत. नम्रता वल्ला नम्रता, मी तुला वल्ला सुक्का ठेवीन, आपला सुक्की ठेवीन नम्रता. कुणी मुलगी देता का कुणी मुलगी? या गरीब अरबाला कुणी मुलगी देता का मुलगी? मकरंद दादा तुम्ही तरी मला तुमच्या घरी कामाला ठेवा, 2 टायमाची भांडी घासून देई. आज शिकलोय चांगला धडा, माझा पापाचा भरलाय गडा. तुझा ख तुझा ख तुझा च तुझा तू वाजव. मला पुढचा काय आठवत नाही, वाजव. सुपर. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? वंडरफुल परफॉर्मन्स. दोघांनीही अतिशय एंटरटेनिंग ऍक्ट केला आणि फक्त गरीब अरब ही कल्पना थोडीशी न पचण्याजोगी. कारण अरब लोक श्रीमंत असतात खूप, पण ही धमाल मात्र फार वंडरफुल होती. आणि त्यातलं मला मेसेज पण आवडला की नीट पारखून पहा, की फेसबुक आणि चॅटवर तो शोधू नका. क्या बात आहे, बहुत बढिया. रेणुकाताई, तुम्ही दोघांनी डिसअपॉइंट केलेली नसती. खूप सुंदर काम केलेली असती. आणि इतकं सुंदर दिसताय तुम्ही दोघं. तुमची वेशभूषा इतकी चांगली, एनर्जी सुपर्ब लागली होती दोघांची. आणि मस्त वाटलं मला ऍक्ट. वा. म्हणून बघूया मकरंद सर. रेणुकाताई, दोघांचेही अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आता आपण आपल्या खास गुणी अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानीसला स्टेजवर बोलूया. मृणाल प्लीज ये. मृणाल, तू या कार्यक्रमात आलीस, मनसोक्त त्याचा आनंद घेतलास, तिथे खूप हसलीस. खूप. कसा वाटला तुला हा प्रवास? खूप छान. मी खूप धमाल केली आणि टीव्हीवर बघतच असतो, पण आज इथे बसून प्रत्यक्ष सगळ्यांचे स्किट बघणं, यातली गंमत काहीतरी वेगळी होती. क्या जी बात मी आहे, क्या अनुभवली. बात. आणि तुला सुद्धा तुझ्या मालिकेसाठी असं सासर सुरेखबाई, जे 27 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे, ते बघायला विसरू नका. आपण तिला सगळे मिळून शुभेच्छा देऊयात. आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, आजचे आपले
आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आपण आपल्या लाडक्या परीक्षकांना स्टेजवर बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा अभिप्राय. विक्रम सर, कसा वाटला तुम्हाला? अगदी बुलेट ट्रेन या आठवड्यात झाली. टोपी सेल्फीची लयलूट झाली. सगळ्यांची अफलातून सादरीकरण होते. आणि सम्या, तू क्या बात है यार. म्हणजे या आठवड्यात तू ज्या पद्धतीनं विनोद केलास तो खरोखरीच फार चांगला आणि दर्जेदार आहे. आणि ही बुलेट ट्रेन ह्याच पद्धतीनं इतक्या स्पीडने जाऊ द्या आणि इतकंच तुमच्या सादरीकरणामध्ये वैविध्य असू द्या, ऊर्जा असू द्या. ऊर्जा आली की आपोआपच खूप चांगला प्रतिसाद आणि आपण सगळेच फार आनंदित होतो. तर त्यासाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, बुलेट ट्रेनचे दिवस बदलत आहेत. म्हणजे उत्तम दिवस येतातच आहेत, पण दिवस सुद्धा बदलत आहेत. कारण बुलेट ट्रेनची मजा तुम्ही अनुभवणार आहात पुढच्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार रात्री 9:30 वाजता. आणि बुधवारची जत्रा आहेच आणि शनिवारी कल्ला वन्स मोर सुद्धा तुम्ही बघणार आहात. त्यामुळे आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात गुरुवार शुक्रवार 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.